श्री गजाननाचा कृपा आशीर्वाद असला की सगळं काही व्यवस्थित होईल. कॉमेंट बॉक्समध्ये जय गजानन लिहा व चॅनल सबस्क्राईब करा. रामकृष्ण हरी मंडळी, दुःखातून मुक्त होण्यासाठी बऱ्याचदा आपल्याला वेगवेगळे उपाय, वेगवेगळ्या साधना सांगितल्या जातात. मात्र मनोभावे निष्ठेने आपण ती साधना करत असताना सुद्धा मग अपेक्षित फळ त्यातून मिळत नाही किंवा दुःखातून मुक्त होण्याऐवजी आपण त्या दुःखामध्ये, संकटामध्ये अधिकाधिक गुरफटत जातो. असं का घडतं, असा प्रश्न ज्यावेळेस आपण विचारतो, तर हा प्रश्न आपण स्वतःच्या मनाला कधीच विचारत नाही की हा असं नेमकं कशामुळं घडत असावं. आणि याच्यासाठी जो काही उपाय सांगितलेला आहे किंवा प्रभावी आध्यात्मिक असा मार्ग सांगितलेला आहे की जेव्हा आपल्यावर, तुमच्या, आमच्यावर संकट येतात, म्हणजे संकट कुठली असतात, तर ही सगळी प्रत्येकाच्या सजीवाच्या पाठीमागे लागलेली एक कॉमन आणि सार्वत्रिक अशी संकट असतात. आणि ही संकट मरेपर्यंत संपत नसतात. की जसं एखादं कुटुंब असेल, तर खूप अशी मोजकी कुटुंब असतात की त्यांच्या मनासारखं अपेक्षित घडत असतं किंवा त्यांच्या हातामध्ये माती घेतली तर त्याचं सोनं होतं. मात्र आपल्या आयुष्यामध्ये बऱ्याचदा असे प्रसंग येतात की जीवापाड प्रयत्न करत असताना सुद्धा हातामध्ये सोनं घेतलं तर त्याची माती तयार होते. किंवा घरामध्ये एखादा करता मुलगा मुलगी लग्नाच्या वयात येते, मात्र त्यांचं लग्न जुळत नाही, काहीतरी अडथळे येतात किंवा व्यवसायामध्ये यश मिळत नाही. एक कर्ज फेडण्यासाठी दुसरे 10 कर्ज आणखी शिल्लक होतात. एका दुःखातून मुक्त झालं तर दुसरी 10 दुःख किंवा 10 संकट तयार होतात. आणि मग अशातच माणूस कुठंतरी त्याच्यातून शॉर्टकट शोधण्याचा प्रयत्न करतो. आणि मग हा शॉर्टकट शोधत असताना मग कुठले तरी बुवा महाराज आपल्याला वेगवेगळे उपाय सांगत असतात. मग त्याच्यामध्ये कोणीतरी 16 सोमवारचा उपवास सांगतं, कोणी वैभव लक्ष्मी सांगतं, कोणी सत्यनारायणाची पूजा घालायला सांगतं, कोणी एखादं स्तोत्र पठण करायला सांगतं, कोणी एखादा मंत्र सांगतं, कोणी एखादे ओलांडे सांगतं, कोणी कुठल्या वाऱ्या सांगतं आणि कुणी कुठल्या बुवा महाराजाचे धागा, दोरा, धूप असं राग काहीतरी देत असतं. आणि मग त्याच्यामध्ये आपण त्या संकटातून मुक्त होण्याऐवजी अधिकाधिक गुरफटत जातो. आपण कुठल्याही प्रकारच्या संकटातून, दुःखातून मुक्त होण्यासाठी पहिल्यांदा आपण ज्या देवाला मानत असताल, तर तो आमच्या संतांनी, तुमच्या, आमच्या संतांनी जो काही एकेश्वरवाद सांगितलेला आहे, की आपल्याकडे 2 परंपरा आहेत, की आपण सातत्यानं बोलत असतो, की या 2 परंपरामध्ये एक पहिली आपली धार्मिक परंपरा आहे, की या धार्मिक परंपरेमध्ये वैदिक परंपरा जी काही कर्मकांडानं ठासून भरलेली आहे, की याच्यामध्ये वेगवेगळे उपाय सांगितलेले आहेत. मात्र ते उपाय किती फलदायी आहेत, नेमकं याचा अनुभव ज्याचा त्यानं घेतला पाहिजे. मात्र हे करत असताना त्यातून, दुःखातून मुक्त होताना कोणीच दिसत नाही किंवा बऱ्याचदा आपण तीर्थाला जातो. बऱ्याचदा अशाही घटना घडतात की मनोभावे श्रद्धेने कुठेतरी देवाला, तीर्थाला जात असताना त्या ठिकाणी त्यांचा अपघात घडतो आणि मग आपण म्हणतो की बाबा मनाची समज काढण्यासाठी की तो देवाला प्रिय होता किंवा देवाला आवडला. तर ह्या अशा गोष्टी घडत नसतात. मात्र जो काही आध्यात्मिक मार्ग आहे, तर त्या आध्यात्मिक मार्गामध्ये जे काही गोष्टी सांगितलेल्या आहेत, तर तुमचा जो काही ईश्वर असेल, मग तुम्ही कोणी गणपतीला मानत असेल, कोणी महादेवाला मानत असेल, कोणी एखाद्या संताला मानत असेल, जसं संतांनी आमच्या तुमच्या एकेश्वरवाद सांगितलेला आहे की तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल, देव विठ्ठल, देवपूजा विठ्ठल, माता विठ्ठल, पिता विठ्ठल, बंधू विठ्ठल, सखा विठ्ठल, सर्वा ठाई विठ्ठल, चराचरात विठ्ठल. म्हणजे सगळ्याच गोष्टीमध्ये त्यांनी साक्षात विठ्ठल संतांनी पाहिलेला आहे. नामदेव महाराजांनी या संत परंपरेची सुरुवात केली आणि गाडगे बाबापर्यंत ही संत परंपरा चालत आली. आणि मग अशा स्थितीमध्ये आपण सगळ्यात महत्वाची जी गोष्ट आहे, तर ती पाप पुण्याची संकल्पना या माध्यमातून स्वीकारली पाहिजे. मग कुठल्या गोष्टीमध्ये पाप आहे, कुठल्या गोष्टीमध्ये पुण्य आहे, काय केल्याने आपल्याला पाप लागेल, काय केल्याने आपल्याला पुण्य मिळेल, या गोष्टी जर आपण आपल्या अंतर्मनाशी बांधल्या, तर त्यातून आपल्या मनामध्ये जर काही अहंकार असेल, काही कुणाविषयी वाईट भावना असेल, तर अशा गोष्टींचा त्याग केला पाहिजे. आणि हे त्याग करण्यासाठी सगळ्यात सोपे मार्ग जे सांगितलेले आहेत, तर तो गौतम बुद्धांनी अष्टांगिक मार्ग सांगितलेला आहे. तोच मार्ग पतंजलीने अष्टांग योग साधना नावाने सांगितलेला आहे, की आहार, विहार, प्रत्याहार, ध्यान, धारणा, समाधी, यम, नियम ह्या ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत, तर आपला आहार कसा असला पाहिजे, आपला विहार कसा असला पाहिजे, आपल्या दुसऱ्यासोबत बोलण्याची पद्धत कशी असली पाहिजे, म्हणजे ज्याला आपण पाप पुण्य मानू. आणि मग हे सगळं मन निर्विकार केल्यानंतर आपण ज्यावेळेस एखादं व्रत, उपास करतो किंवा एखादं स्तोत्र म्हणतो किंवा एखादा मंत्र जाप करतो, तर ते एक तुमच्या मनाला एकाग्र करण्याचं एक प्रभावी माध्यम आहे. आणि मग ज्यावेळेस तुम्ही एखाद्या संकटात असता, तर त्यावेळेस तुमच्या ईश्वराकडे जर तुम्ही गेले, तुमच्या आवडत्या ईश्वराकडे गेले आणि तिथं शांत वातावरणामध्ये पूर्णपणे मन एकाग्र करून त्या ईश्वराला जर शरण गेले, तर नक्कीच तुम्हाला त्या दुःखातून, संकटातून मुक्त होण्यासाठी मार्ग मिळेल. मात्र त्याच्यासाठी तुम्हाला मन निर्विकार करणं आवश्यक आहे.
बऱ्याचदा आपण असं म्हणतो, की आपल्याकडे श्रावण महिना असतो, वेगवेगळे तिथी असतात, वेगवेगळ्या वार असतात, तर त्या दिवशी आपण मंदिरामध्ये गर्दी करतो, गोंगाट करतो. तर अशा या गर्दीमध्ये, गोंगाटामध्ये कुठलाही देव प्रसन्न होत नसतो, असा आमचा अनुभव आहे. तुमचा वेगळा असेल, तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये ते लिहिलं पाहिजे. अलीकडे आपल्याकडे कावड मंडळाचे फॅशन निघलेले आहे, गणपती मंडळ, दुर्गा मंडळ. तर यातून आपण देवाला किती शरण जातो, किती भक्ती करतो आणि त्यातून आपलं स्वतःचं प्रदर्शन किती मांडतो, भक्तीच्या नावाने उन्माद कसा घालतो, या गोष्टीचा विचार करणं गरजेचं आहे. तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. धन्यवाद.